इंजिनियर व्हा, डॉक्टर्स व्हा, वकील बना, मोठे व्हा, परंतु माणूस म्हणून जगताना आपल्या आई वडिलांना विसरू नका. संदीप सर चांगले आहेत, खूप मला समजून घेतलं त्यांनी. म्हटलं बहीण आहे ना, मग बहिणीप्रमाणे मला वागवलं आणि त्यांनी मला चांगले हे दिले, स्वस्त पैसे काही नाही घेतले त्यांनी. त्यामुळे आम्ही 75,000 युवकांपर्यंत पोहोचलो. गोवा, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार इथे जातो ते आम्ही प्रचार आमचा चालू आहे. या ठिकाणी नाचणीची शेती आहे, भाताची शेती आहे, जी काही उडीद असेल, कुळद असेल, या सगळ्याची शेती हे खुद्द मनोरुग्ण जे पूर्णपणे बरे झाले आहेत ते पिकवतायत. असा आनंद मिळतो की एखाद्या चकमातले किडे काढून स्वच्छ अंघोळ घालून त्याची दाढी करून तो चेहऱ्यावर त्यांचा जो आनंद मिळतो तो सगळ्या पुरस्कारापेक्षा मोठा असतो. म्हणजे ते सगळ्यात आवडतं काम माझं आहे की त्याला एक आनंद द्यायचा. अभी इधर काम धाम अच्छा कर रहे हैं, सर भी पगार पानी देते। अभी संदीप सर का स्वभाव भारी बढ़िया है, सबको देखते अपना बेटा सरकार सब मान के लेते वो लोग। नमस्कार, मी प्रियांका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. माणसाने माणसाशी माणसासम वागणे असं म्हणत मी आजच्या या सत्राला सुरुवात करेल. पाठीमागचं बॅकग्राऊंड बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मी नेमकं कुठं आली आहे. रस्त्यांवरच्या बेघरांचं जे घर आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संविता आश्रम. या आश्रमाबद्दल तुम्ही वाचलंही असेल, ऐकलंही असेल, पण यातली खरी गोष्ट आणि खरी कहाणी काय आहे ती जाणून घ्यायची या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब सर यांच्याकडनं. कशी सुरुवात झाली, कसं काम सुरू आहे आणि हे काम नेमकं कुठे कुठे सुरू आहे. संदीप सर, आतापर्यंत तुमच्या संविता आश्रम असेल आणि तुमचं जे काही सामाजिक कार्य आहे, 67 पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. काम अजूनही चालूच आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सुरुवात कधी झाली आणि कसं सुचलं की आपण मनोरुग्ण असतील, दिव्यांग असतील यांच्यासाठी एवढं मोठं, रस्त्यावरच्यांसाठी एवढं मोठं काम उभं करायचंय. मी 94 पासून मुंबईमध्ये आहे, शिक्षण गावी झाल्यामुळे, आणि परिस्थिती बघितली 99 पासून रस्त्याच्या मुलांसोबत काम करताना परिस्थिती बघितली की रस्त्याच्या विरुद्ध असेच अन्न वस्त्र निवाराशिवाय देत होत होते. मग त्या दरम्यान माझे शिक्षण झालं. माझे गुरु या फील्डचे श्रीनिवास सावंत, राम अडसू सर यांच्या मार्गदर्शनाने मी काम सुरू केलं. रस्त्याच्या वृद्धांस अन्न वस्त्राशिवाय मरत होते आणि ते बघवत नव्हतं. एखादी मग बॉडी एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला 2-4 महिने सडत होती आणि ती पण माणसं आहेत आणि त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. म्हणून मी 15 ऑगस्ट 2008 साली एक लोटस हायस्कूल जुहूला होतो, तो जॉब सोडला आणि फक्त रस्त्यावरच्या निराधार बांधवांसाठी कार्यरत आहे. उद्देश की त्यांना पण सन्मानाने जगता आलं पाहिजे, त्यांना पण मूलभूत अधिकार अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण हे मिळालं पाहिजे, हाच एक उद्देश घेऊन फक्त रस्त्याच्या बांधवांसाठी कार्यरत आहे. आतापर्यंतच्या प्रवासात किती बांधवांसोबत काम केलं असेल, किती पुनर्वसन झालेले आहेत आणि कुठे कुठे सेंटर आहेत आपले? हे मुंबईला आमचे 2 सेंटर आहेत आणि 2 मुलांसाठी डे केअर सेंटर्स आहेत. सिंधुदुर्गामध्ये 4 सेंटर्स आहेत आमचे आणि गोव्यामध्ये 2 आहेत. असे टोटल 10 सेंटरच्या मार्फत आमचं काम सुरू आहे. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 1-2,500 बांधवांपर्यंत पोहोचलो, म्हणजे विविध माध्यमातून मेडिकल कॅम्प असू देत, काय असू देत त्याच्यामार्फत. परंतु आत्तापर्यंत आम्ही 486 लोकांना त्यांच्या घरी नेऊन सोडलेलं आहे. काही डेथ होतात, त्यांचा अंतिम संस्कार करण्याचं कामही आम्ही करतो. माझ्या हाताने जवळजवळ 380 लोकांना अग्नी दिला आहे. त्यात मुस्लिम बांधव काही त्याच्या धर्मानुसार, ख्रिश्चन बांधवांना त्यांच्या धर्मानुसार त्यांचं अंतिम संस्कार करावं लागतात. आणि घरी जाण्याचा आनंद असतो किंवा घरच्यांची पुनर्मिलन करण्याचा आनंद असतो, तो मोठा असतो. आमचे किसन भाऊ सर हे पत्ते शोधण्याचं काम करतात. आत्ता आमच्या ह्या आश्रमात भारतभरची बांधव आहेतच, परंतु नेपाळ, बांगलादेश पासूनचे लोक आमच्याकडे वास्तव करतात मुंबई आणि सिंधुदुर्गातल्या सेंटरमध्ये. बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे, मात्र संविता आश्रम मध्ये आल्यानंतर देखील मला मनोरुग्ण महिलांची संख्या जास्त पाहायला मिळाली आहे.
सरांनी हाच उद्देश घेऊन या संवित आश्रमची सुरुवात केली. मात्र आता सगळेच बांधव जे रस्त्यावरती आहेत, जे मनोरुग्ण आहेत, दिव्यांग आहेत, त्या सगळ्यांवरतीच ते काम करतात. सर, कुठल्या केसेस आहे ज्या हँडल कराव्या लागतात आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा उद्देश आहे की पुनर्मिलन जे करणं आहे तिथपर्यंत पोहोचणं, किती आव्हानं येतात या सगळ्या गोष्टींमध्ये? आव्हानं या सामाजिक कार्यकर्त्यांना तर असतातच, ते सुरुवातीपासूनच आहे. ते महात्मा फुलेंना किंवा सावित्रीबाई फुलेंना ते काही चुकले नाहीत की बाबा आमटेंपासून आता, पण ते आव्हानं आहेतच. तो जीवनाचा भाग असतो सामाजिक कार्यकर्त्याचा. आत्ता आम्ही सुरुवात केलं रस्त्याच्या वृद्धांसाठी, पण त्यासोबतच काही मनोरुग्ण भेटल्यात, गरोदर मनोरुग्ण भेटल्यात रस्त्यावर. मग त्यांचं आणून त्यांचं ते डिलिव्हरी करून मुलांचं वाढवणं, सगळं संगोपन करणं, हे काम करावं लागतं. त्याचबरोबर काही वेशातून त्या मुक्त झालेल्या महिला आमच्याकडे आज आलेल्या आहेत. आणि आत्ता आमच्याकडे काही जेलमधनं मुक्त झालेले बांधव महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक यायला लागलेत. शहराकडे करिअर करण्याला जाणारी तरुण मुलांची संख्या वाढते, त्यामुळे गावाकडे वृद्धांचे प्रश्न मोठे आहेत. मग आम्ही काही वृद्धांना टिफिन देतो आणि मग शेवटच्या कालावधी त्यांना आम्ही आमच्या आश्रमात त्यांना सांभाळतो. एक विचार करा तुम्ही की घरात चांगल्या कुटुंबात सगळं काय असूनही संध्याकाळची भाजी काय करू, हा तो महिलाकडे किंवा पुरुषाकडे प्रश्न असतो जनरली. मग ज्यांच्या घरातच कोणीच नाही करणार, त्यांना चालता येत नाही, दिसत नाहीत, त्या घरात त्यांची काय हालत असेल. एक घर आहे परंतु माणूस नाही आहे, किंवा काही ठिकाणी अन्न पण मिळत नाही. अन्न सुरक्षा हा एक विषय पण आम्ही घेऊन चालत आहोत. संदीपजी, तुम्ही सांगितलं की काही गरोदर मनोरुग्ण महिला देखील इथे येत होत्या, मग त्यांच्या मुलांचं पुढे कसं सगळ्या गोष्टी? तर त्यांची लिगली ऍडमिशन पोलिसांच्या मार्फत झाल्यानंतर जन्माल्यानंतर आम्ही CWC चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे सादर करतो आणि जे काय प्रोसेस असतात ते करतो. आणि त्यांचं मेडिकल जे असतं ते आमची टीम सहकारी ते घेत त्यांना आम्ही वाढवतो. जशी वाढतात तसे मुलं शाळेत जातात, कॉलेज करतात. आता आमची मुलगी एक 94% घेऊन पास झाली, एक आत्ता 10वीला आहे, काही BCom झालेत मुलं, काही BSc झालेत आमच्या आश्रमात राहून मुलं, आणि जॉब करतात. आणि काही मोठ्या झाल्यात त्या मुलींची लग्न लावून दिलेली आहेत, मुलांची लग्न लावून दिलीत. असं आमचं त्यांचं पूर्ण पुनर्वसन होईपर्यंत आम्ही काम करतो त्यांच्यासोबत. 2च मुलं फक्त आम्ही ॲडॉप्शनला दिली, ती गव्हर्नमेंटला, आणि त्या माता त्यांना सांभाळायला सक्षम नव्हत्या. बाकीच्यांच्या सक्षम नाही, पण माताला राहायचं नव्हतं. आणि ते एका वाईट प्रसंगातून ती गरोदर राहिलेली होती आणि तिला परत त्याच जायचं होतं. आमच्या मर्यादा येतात की काउन्सलर कमी असतो, इथे सायकायट्रिस्ट कमी आहे फायनान्शियल असल्यामुळे, आणि आर्थिक मोठी समस्या आहे की ह्याच्या एवढ्यांचा पगार, सगळं खाणं पिणं, सगळं लाईट बिल असतं सगळं, त्या थोडंसं आर्थिक मोठा प्रपंच उलाढाल रस्ते करावे लागते सगळं. मूळ गाव माझं सावंतवाडी. माझं नाव बेबी डिसोजा. म्हणजे माझी स्टोरी आहे. लहानपणात 2 आया, एक हिंदू जन्म देणारी आणि पालनपोषण करणारी ख्रिश्चन बाई. म्हणजे लहान असताना आई वडिलांचं काहीतरी भांडण झालं, तिने नेऊन मला बाहेर फेकलं. मग ती ख्रिश्चन बाई त्यांच्याकडे होती, ती भाजीपाल्याचा व्यापार करायची. ते त्यांच्या अशी पडवे राहायची पार्टिशन करून. तिने आणून मला लहानाचं मोठं केलं. मग ती पण 87 सालात ती कॅन्सरमध्ये ती पण मेली. मग माझं स्वतःचं घर नाही, ना हक्काची माणसं कोण नाही. आणि मग मी व्यापार करायचे सावंतवाडी. म्हणजे सगळ्या गावातनी फिरूनच गोव्याला जायची, शिरोड्याला, कुडाळला वगैरे वगैरे, बांद्याला वगैरे, प्रत्येक वाराला मी जायची. माशाचा व्यापार केला, भाजीपाल्याचा केला, केळ्यांचा केला. आणि सावंतवाडी कॉम्प्लेक्सात मी व्यापार करायची. सुरभी बेकरी आहे सावंतवाडीत बघा, भांगले पेट्रोल पंप आहे तिथे. इकडे येण्याचं कारण म्हणजे काय, दोन्ही डोळ्यात माझ्या मोतीबिंदू पडलेलं आणि मला लांबचं दिसत नव्हतं. एकदम जवळ आलं की दिसत गाडी वगैरे. मग एक मोतीबिंदू पिकलेलं आणि एक म्हणजे जरा कच्चं होतं. मग मी एकदा कोल्हापूरचं शिबिर आलं सावंतवाडी कॉम्प्लेक्समध्ये, तिथे मी तपासून घेतलं. तर ते बोलले काय तर दोन्ही डोळ्यात तुमच्या मोतीबिंदू पडलं आणि ते एक पिकलं, ते 6 महिन्याच्या आधी तुम्ही ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे, नाही तर मग कायमचे डोळे तुमचे जाणं. मग आता काय करू, माझं तर जगात हक्काचं कोण नाही. हातपायाचे पण तर व्यापार करीन,
पुढे काय ना स्वतःचं घर. मग माझी बैठक आहे पुतळ्याजवळ आहे, चिटणीस बिल्डिंग. मग तिथे जाऊन त्यांना मी सांगितलं असं असं आता मी काय करू, मला चांगला एक मार्ग दाखवा. तर ते मग म्हणाले एक मार्ग चांगला आहे स्वाभिमानाने जगण्याचा, सविता आश्रम. मग त्या लोकांनी मला 19 सालात 2 जूनला रविवारी आणून इथे सोडलं. आणि मग सरांनी आमच्या 6 महिन्यांनी तपासणी वगैरे गोळ्या बिळ्या सगळ्या हे करून 6 महिन्यांनी एका डोळ्याचं ऑपरेशन केलं 22 ऑगस्ट 19 सालात. आणि 6 महिने मग दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. अगदी रस्त्यावरनं आणून त्यांना पुनर्वसन करून स्वावलंबी करणं हा मोठा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. सर, हे सगळं काही करत असताना पुढे विजन काय आहे, कुठपर्यंत जायचं हे सगळं घेऊन आणि कशा पद्धतीने हे सगळं हँडल करणं? कारण आर्थिक गणित तर फार महत्वाची असतात. ते आपलं कुटुंब असू द्या किंवा ह्या तुमच्या सगळ्या संस्थांचं जाळं असू द्या जे समाजासाठी उभं केलंय. काय विजन आहे पुढे? एक 2036 पर्यंतचं विजन आहे आमचं की ज्या ज्या शहरात रस्त्यावरच्या आहेत त्या लोकांपर्यंत आम्ही पोचायचं आहे आणि त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. त्यात एक म्हापसा शहर आम्ही पकडलं की तिथे जर पुनर्वसन केल्याचं सक्सेस जर दाखवलं तर तो फॉर्म्युला आम्ही इतर शहरांमध्ये वापरू शकतो. आणि आम्हाला विश्वास आहे की शासन, पोलीस, सामाजिक संस्था, समाजातले शून्य ज्यांना हृदय आहे ते मानवतावादी दृष्टिकोन जगणाऱ्या माणसं पुढे येऊन आजपर्यंत मदत करतात, ते अधिक प्रमाणात मदत करते, हा विश्वास आहे आम्हाला. याच्या व्यतिरिक्त हे प्रोजेक्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त ज्यांचं अगदी पूर्ण बरे झालेले आहेत मनोरुग्ण, त्यांच्यासाठी काय काम करता इथे मग? एक मनोरुग्णांच्या बाबतीत समाजामध्ये एक खूप भीती असते लोकांच्या मनात. पण माझं तर असं मत आहे की ते माणसंच आहेत आणि ते तुम्ही जर प्रेम दिलात, जे खरा तो एकच धर्म, साने गुरुजींची प्रार्थना, आम्ही सगळे सहकारी जगतोय म्हणून आम्हाला हे सगळं शक्य आहे. जे साने गुरुजी म्हटले की खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही प्रेम द्या, तो वृद्ध असू देत, मनोरुग्ण असू देत, तो माणूस तुम्हाला त्याच हिशोबात तुमच्या रिॲक्ट होतो, तुम्हाला मदत करतो. आज आमचे समाजाने नाकारलेले कुटुंबाने जे बांधव आहेत, आमचे बांधव आहेत, ते बांधव 2-2 किलोमीटर गुरं चालवतात, आमची शेती करून येतात ते लोक. म्हणजे कुठेपर्यंतच्या लेवलला जाऊन तो बांधव काम करतोय बघा. आणि असं भीती वाटते, तो काय घाबरण्याचं काम नाहीये. काही नशामुक्त झाले बांधव आज आमच्याकडे आहेत, कन्स्ट्रक्शनची काम करतात, शेती आहे, पोल्ट्री आहे आमची, किचनमध्ये मदत करतात ज्या महिला आहेत त्या. आता ह्याच्यात आज दुपारची वेळ आहे म्हणून आराम करतात. रोज प्रत्येकजण जमेल तसं आपलं योगदान आश्रमसाठी देत असतो. युवकांपर्यंत, शाळेतल्या 11वी 12वी कॉलेजच्या मुलांपर्यंत जाऊन सांगतो की आजी आजोबांचं महत्त्व, आईवडिलांचं महत्त्व विशद करतो की आमची मुलं कशी जगतायत आणि तुम्ही कसं जगायचं. इंजिनियर व्हा, डॉक्टर्स व्हा, वकील बना, मोठे व्हा, परंतु माणूस म्हणून जगताना आपल्या आईवडिलांना विसरू नका, आजी आजोबांना विसरू नका. अगर वो नाही होते तो आप नाही होते, हे सांगतो. आणि आत्तापर्यंत आम्ही 75,000 युवकांपर्यंत पोहोचलो. गोवा, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जिथे जिथे जातो ते आम्ही प्रचार आमचा चालू आहे, जेणेकरून समाजातल्या तरुणांना आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल, आपल्या आजीआजोबांबद्दल एक जाणीव जागृती करण्याचं काम आम्ही करत आहोत त्या माध्यमातून. नक्कीच की जे मुलांना संस्कार आणि शिकवण आहे ती देणं फार महत्वाचं. आपल्याकडे फर्निचरला किंवा अन्य गोष्टींना जागा असते, मात्र आईवडिलांना जागा नसते आणि त्यामुळे वृद्धाश्रम बांधावे लागतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे आपल्या संस्कृतीत नाहीये आणि आपल्या संस्कारात देखील नाहीये. सर, अगदी साधा एक प्रश्न आहे माझा. तुम्ही रस्त्यावरती काम सुरू केलं, तुमचे जे काही आम्ही व्हिडिओज, फोटोग्राफ्स बघतो, अत्यंत भयानक अशा ह्या जखमा असतात. याच्यासाठी काही डॉक्टर्स असतात की कसं काय तुम्ही हे सगळं हँडल करता, की तुम्हाला काही गव्हर्नमेंटच्या दवाखान्याची मदत मिळते? सुरुवातीला मुंबईमध्ये काम सुरू केल्यानंतर थोडंसं ते गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये अनास्था असे दिसून आले. एखादा पेशंट नेल्यानंतर ते एखादा कानात किडे पडलेला माणूस एकदा घेऊन गेलो अंधेरीचा एका हॉस्पिटलला गव्हर्नमेंटला. मग ते किडे काढतच घेऊन गेलो. तर ते ENT वाले आणि सर्जन भांडायला लागले, हा आमचा पेशंट नाही, तुमच्या आवडचा आहे, तुमचा पेशंट आहे. काही ठिकाणी असे वाईट अनुभव आले की ॲडमिट करून घेत नव्हते, दाखलच करून घेत नाही. मग माणूस आहे तो, त्याला जगण्याचा अधिकार आहे, तो पण जगलाच पाहिजे.
म्हणून हे सगळे आश्रमशाळा किंवा या बाहेरच्या जखमा किती खोल जखमा असते ते आम्ही आमची टीम, मी आणि आमची टीम ते करत असतो. फक्त काय आतमधले काही मेडिकलचे जे प्रॉब्लेम असतात तेवढ्यासाठी आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन जातो. बाकी ड्रेसिंग आमचे सहकारी आणि आम्ही ते पूर्ण त्यांना बरे करतो. तुम्हाला हे सगळं करत असताना कधी इन्फेक्शन किंवा तुम्हाला कधी इंजुरी वगैरे होतात का? तर मनोरुग्ण आहे त्यांच्यासोबत काम करायचंय. मनोरुग्णांसोबत काम करताना सुरुवातीला 1-2 दिवस त्रास असतो, कारण त्यांना मेडिसिन्स पुरे होईपर्यंत थोडासा वेळ लागतो. पण एकदा मेडिकल फॅसिलिटीज मिळाले तर मग त्याचा फायदा होतो. आमचे इथे लोकल डॉक्टर्स, डॉक्टर धुरी आहेत, डॉक्टर लेले आहेत, डॉक्टर रुपेश पाटकर सर आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, काउन्सलर आहेत आमचे. ती टीम आम्हाला बऱ्यापैकी मदत करतात. आमचे स्टाफ, नर्सिंग स्टाफ पण आम्हाला काउन्सलर आहेत, ते सगळे मदत करतात. त्यामुळे मनोरुग्णांना हँडल करता आता टेक्निक झाली. आणि जखमांविरोधातलं असं तर काही हे नाही, उलट असा आनंद मिळतो की एखाद्या जखमातले किडे बिडे काढून स्वच्छ आंघोळ घालून त्याची दाढी करून तो चेहऱ्यावर त्यांचा जो आनंद मिळतो तो सगळ्या पुरस्कारापेक्षा मोठा असतो. म्हणजे ते सगळ्यात आवडतं काम माझं आहे की त्याला एक आनंद द्यायचं. असे मिळू नयेत, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही जाऊन ते घेऊन आलेलो आहेत. त्या लोकांना किडे, जखमातले हजारो किडे काढून त्यांना बरे केलेल्याचा एक आनंद मोठा असतो. नक्कीच हे काम करण्याचं समाधान संदीप सरांच्या चेहऱ्यावरती दिसतंय की लोकांसाठी काम करतोय, तीही लोक आहेत, त्यांना जगवायचं आहे. संदीप सर, किती ह्या ज्या सेंटरला किती मंडळी काम करतायत तुमच्याकडे, कशा पद्धतीने काम चालू आहे? कारण यांना बरं करण्यासाठी तर तुम्हाला टीम लागणारच आहे. किती लोकांना सांभाळताय असं? आत्ता आमच्याकडे जवळजवळ एक 65 लोकांची टीम आहे. जे नर्सेस आहेत, जे मेडिकलचं काम बघतात, किचनमध्ये काम करणारे, जे डायबिटीसवाल्यांना त्यांचं फूड द्यावं लागतं, एखादा गव्हर्नमेंटला हॉस्पिटलला ॲडमिट करायचं त्याचं टिफिन द्यायचं असतो, ते सगळं काम आमचे ते बघत असतात. किचन स्टाफ असतात, ऑफिसवाले आहेत, मॅनेजर आहेत, लिगली सगळ्या प्रोसिजर सांभाळणारी टीम आहे, ड्रायव्हर आहेत आणि आमचे ट्रस्टी पण, हे सगळे माझे भाऊ पण ट्रस्टी आहेत. बाकी टीम पण आमची जे आहे ते ॲड्रेस शोधणं, त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं किंवा नातेवाईक येईपर्यंत त्यांना कन्व्हिन्स करणं, इथपर्यंत मला काळजी घ्यावी लागते. मुलांचे असतात, CWC, बाकी महिला बालकल्याण, या सगळ्यांची काम करत पुढे पुढे जायचं असतं. त्यामुळे ती टीम बऱ्यापैकी आहे, आमच्या 65 लोकांची टीम आहे. नक्कीच हा समाज कार्याचा डोंगर म्हणावं लागेल की लोकांसाठीच हे काम उभं राहिलेलं आहे. संदीप सर, जाता जाता एवढंच विचारेल की ज्यांना कोणाला तुम्हाला मदत करायची असेल, तुमच्याशी जोडलं जायचं असेल, त्यांच्यासाठी काय सांगाल? आमचं एक आम्हाला प्राऊडली सांगायचं असतं की तुम्ही मंदिरात जा, देवपूजा करा, पण जिथे जिथे मानवतेची सेवा करायची संधी मिळेल त्या सेवेला तुम्ही मदत करा. ते आर्थिक स्वरूपात असू देत किंवा स्वयंसेवक म्हणून ते तुम्ही काम करा. जीवनानंद संस्था वेबसाईटवर जाऊन बघा, तुम्ही त्याच्यावर सगळे डिटेल्स माहिती आहे. जे काही आर्थिक स्वरूपात मदत करायची त्याच्यावर आमचं अकाउंट डिटेल्स आहेत, त्याला तुम्ही मदत करा. आणि आमचं एक स्वप्न आहे, म्हणजे आपलं सर्वांचंच आहे की भारत माझा देश आहे, सारे माझे बांधव आहेत. जे पहिलीपासून शिकलेली कवी जी प्रतिज्ञा आहे ती आपण प्रत्यक्ष जगूया आणि आपल्या बांधवांना निदान मूलभूत अधिकार देऊया, ही माझी एक विनंती आहे सर्वांना. नक्कीच हे होते आपल्यासोबत संदीप परब, ज्यांनी रस्त्यावरील मनोरुग्णांना घर देण्याचं काम केलंय, पुनर्वसन करण्याचं काम दिलंय. खूप मोठं असं काम आहे, ते तुम्ही पाहू शकता आणि त्यांना खऱ्या अर्थानं मदत देखील करू शकता. तुर्तास मी इथे थांबते. धन्यवाद. बेघरांना या ठिकाणी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्यावरती ट्रीटमेंट करून जेव्हा ते पूर्णपणे बरे होतात, त्यावेळी कधी कुटुंब, कधी समाज त्यांना पुन्हा स्वीकारत नाही. अशा वेळी करायचं काय? म्हणून जीवन आनंदचे संदीप परब सर यांनी याच मनोरुग्णांना पुन्हा एकदा स्वावलंबी केलंय.
आणि ज्या ठिकाणी मी आत्ता आहे त्या हा आणावमध्ये या ठिकाणी हे सगळे बांधव एकत्र येऊन शेती करतात. या ठिकाणी नाचणीची शेती आहे, भाताची शेती आहे, जी काही उडीद असेल, कुळद असेल, या सगळ्याची शेती हे खुद्द मनोरुग्ण जे पूर्णपणे बरे झाले आहेत ते पिकवतात. हेच आपल्याला पाहायचं आणि इथलं काम कसं चालतं याबद्दल जाणून घ्यायचे. आपल्यासोबत आहेत जीवन आनंदचे या ठिकाणी जे काही काम बघतायत ते म्हणजे आशिष कांबळे सर. आशिष सरांसोबत आपण इथं बोलणार आहोत की इथलं काम कसं सुरू आहे. या आणावमध्ये कशा पद्धतीनं कामं सुरू आहेत आणि या प्रोजेक्टचा कसा फायदा होतोय ते काय सांगाल? नमस्कार. आपले जीवनानंद संस्था संचलित सविता आश्रममध्ये ही मनोरुग्ण अपंग मतिमंद ही जे बांधव दाखल होतात मग त्यांचं पुनर्वसन केलं जातं, पण ऐनवेळी पुनर्वसन आणण्याची परिस्थिती नसते आणि कुटुंबातली व्यक्ती त्यांना ॲक्सेप्ट करत नाही, म्हणजे सांभाळून घेत नाही. मग अशा बांधवांना बसून ठेवायचं आहे. मग आम्ही ह्या आणाव गावामधल्या ज्या काही पड जमिनी आहेत ज्याचा शेतीसाठी वापर केला जात नाही, मग अशा विनामोबदल्या त्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये हिवाळी पिकं, पावसाळी पिकं इथे पिकवली जातात. ही आपले जे बांधव आहेत ज्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर ती माणसं व्यवस्थित हातापायाने व्यवस्थित आहे, मग त्यांना इथे आणून ही सगळी शेती करून घेतली जाते. त्या माध्यमातून आपल्या आश्रमच्या इतर बांधवांना जे अन्नधान्य लागतं ते ह्या शेतीमधून पिकवलं जातं. त्याशिवाय आपल्या आई गोशाळेमध्ये ज्या गाई म्हैशी आहेत मग त्यांच्यासाठी लागणारा चारा बिरा ह्या शेतीमधून उपलब्ध करून तो त्यांना दिला जातो आणि आपल्या संस्थेचं कार्य हे सुरळीतपणे चालू ठेवलं जातं. नक्कीच इथल्या मोकळ्या वातावरणामध्ये येऊन तुम्हाला जे जे काही पेशंट्स आहेत, बरेच आहेत, त्यांच्यात अजून काही बदल पाहायला मिळतो का? बरंच म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे आश्रममध्ये पेशंट आणला जातो त्यावेळी आपले जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना अक्षरशः उचलून बांधून आणतात आश्रममध्ये. त्यांना ट्रीटमेंट चालू केली जाते. मग त्याच्या स्वभावात बदल करण्यासाठी त्याला आधी पहिला ॲक्सेप्ट करत नाही. आपले सगळे बांधव आहेत आणि आपले जे कर्मचारी ते एकत्रित मिळून ही सगळी कामं करतात आणि त्यांना जे आपलं समजून ज्यावेळी कामं केली जातात ना, पहिल्यांदा 1-2 वेळा कामाची चूक होते, म्हणजे कुठे झाड उपडणं किंवा इतर काही नुकसान होणं. म्हणजे हळूहळू त्यांना ज्यावेळी त्या गोष्टी समजतात त्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितच बदल होतो आणि त्या कामामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. गेल्या वर्षी आपण जे पावसाळी शेती केली होती त्यामुळे त्या 4800हून अधिक तांदूळ आपल्या आश्रमच्या बांधवांनी पिकवला होता. त्याशिवाय आपल्या गोशाळेला जेवढं गवत लागतं तेवढं गवत आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये स्टोर आहे. ह्या गोष्टी आम्ही सहसा विकत घेत नाहीत. आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये आणावमध्ये 9 गाई म्हशी आहे ज्याचा आपण सांभाळ करतो आणि त्या गाई म्हशी पण असंच आहे, ज्या भाकड जनावरं असतात जी लोकांना नको झाली ती जनावरं आपल्याकडे आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही दूध उत्पादन त्यांच्याकडनं करून घेतलं आणि त्या दुधाचा वापर आश्रमसाठीच केला जातो. नक्कीच म्हणजे कसा कन्सेप्ट आहे बघा ना. बऱ्याचदा सामाजिक संस्था चालवत असताना अन्नधान्य, जेवण हा सगळ्यात मोठा विषय असतो की त्या बांधवांना कधी उपाशी ठेवता येत नाही. त्यांना जेवणासाठी काही ना काही तरतूद करावी लागते. मात्र संदीप परब सरांनी यावरती खूप चांगला तोडगा काढलाय की आपल्याच बांधवांनी ती शेती पिकवायची, आपलंच अन्नधान्य आपणच उभं करायचं आणि त्यातूनच ही सगळी जी आश्रमातली अगदी त्यांचे 5 ते 6 आश्रम आहेत त्या सगळ्या आश्रमामधील बांधवांना त्यांच्या स्वतःने या ठिकाणी कष्टानं बनवलेला घास ते स्वतः खातात. ही खूप आगळी वेगळी गोष्ट आहे. इथल्या काही बांधवांशी आपण बोलणार आहोत की त्यांना इथं शेतात कसं वाटतंय ते जाणून घेऊया. माझं नाव महेश दत्ताराम लोट, कुडाळ तालुका. इथं मला 1.5 वर्ष आता पूर्ण होत आली. इथं आम्ही शेतीची कामं स्टेप बाय स्टेप करतो. इथं नाचणी पहिल्यांदा कोपरे भिजवून ट्रॅक्टर लावून नाचणी चिखल केला. त्याच्यानंतर ते नाचणीचं रोपं लावली. नंतर उडीद तसंच त्याच पद्धतीत पेरून ट्रॅक्टर लावून माग ओढले. नंतर पाणी वगैरे द्यायचं, त्याला 15-15 दिवसांनी पाणी देतो. त्या साईडला भोपळ्याची एक बाग आहे, तिथं बिये पण डबरा मारून घातलेली आहेत, म्हणजे खड्डा खोदून. त्यांना पण तसं 15-15 दिवसांनी पाणी देतो व डोस पाजतो. इथे तुमच्याकडे काय जबाबदारी आहे शेतीतली? इथं शेती म्हणजे बांधवांसोबत काम करून घ्यायचं किंवा त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सोबत काम करायचं, त्यांच्यावर देखभाल ठेवायची, कुठं जात असतील ते बघायचं. तुम्हाला कसं वाटतं त्यांच्यासोबत काम करताना? त्यांच्यासोबत काम करतो आम्हाला कसं, पहिल्यांदा ज्यावेळी मी आलो त्यावेळी जरा त्रास व्हायचा. आता त्यांच्यासोबत आम्हाला काय वाटत नाही, म्हणजे ते आपले बांधव असे आम्हाला वाटतच नाही. आमच्या बघित कोणतरी ते स्टाफ वगैरे आहेत असे वाटतात आम्हाला. संदीप सर कसं सगळं हँडल संदीप करतात? सर सगळं चांगल्या पद्धतीने हँडल करतात. त्यांचं कोणाला त्रास वगैरे काही नसतो. बांधवांना पण नाही आणि इथल्या कामगार लोकांना पण नाही, म्हणजे कर्मचाऱ्यांना पण नसतो. ते आपल्या जसे कसे
आपलेच अशी माणसं सांभाळून घेतात, कर्मचाऱ्यांना, बांधवांना. ते लेडीज आमचे कर्मचारी आहेत त्यांना पण. शेतीत पावसाळी उन्हाळी दोन प्रकारची शेती असते. पावसाळ्यामध्ये आम्ही भात शेती करतो. भाताची लावणी करतो, मग भात कापणी करतो. त्याच्यानंतर भात ते झोडून सगळं सुकवतो, मग ते मोठल्या भरून वगैरे ठेवतो आणि गिरणीला लावून आणतो. तांदूळ पिकतो भातापासून. तसंच उन्हाळी शेती भाज्या म्हणजे भोपळा, मुळा, मूग, मटकी अशा प्रकारची भाजी पिकते. अशा प्रकारच्या भाज्या पिकते. कसं वाटतं तुम्हाला इकडे काम वगैरे करून सगळे बांधव वगैरे? हे इथले आश्रमातले बांधव तर खूप माझी काळजी घेतात, खूप माझ्यावर प्रेम करतात. तसेच इथले संस्थापक आहेत संदीप परब, हे पण खूप काळजी घेतात. तसेच इथले वरिष्ठ अधिकारी वगैरे पण खूप काळजी घेतात माझी. किंवा कुठल्या प्रकारचा त्रास झाला तर आपुलकीने विचारपूस करतात. तुमच्या फॅमिलीतली मंडळी? माझ्या फॅमिलीतली मंडळी म्हणजे आई वडील मला नाही आहेत. माझा फक्त भाऊ आहे एक, तो सांगलीला असतो, त्याचं वर्कशॉप आहे. तो माझी खूप काळजी घेतो. तो मला भेटायला येतो दर महिन्याला एकदा. काय हवं नको खायला प्यायला, कपडा वगैरे काय हवं असेल तर विचारतो. काय हवं असेल तर मेडिसिन लागतात ते एक आश्रमातले एक स्टाफ आहे त्यांच्यातर्फे पाठवून वगैरे देतो स्वतःच्या खर्चाने. डॉक्टर वगैरे करतो उपचार. इथे शेतीची कामं केली जातात, म्हणजे लावणी केली जातात, कापणी केली जातात, पेरणी करतात. तू कुठली आहे? मी मालवण. माझं सासर आहे वैभववाडीचं, माहेर आहे माझं कुडाळ आहे. किती वर्ष झालं तू इथे इथे जीवनात? मला 2 वर्ष झाली. कसं वाटतं संदीप बरं सर? वाटतं, छान वाटतं. सगळे चांगलं हो, सगळं चांगलं आहे. सांभाळतात? हो. मी इथं आल्याच्या नंतर महेश्वरी काकी मला घेऊन आली. मग आंधळी होती, मला काही दिसत नव्हतं, काही म्हणजे काहीच जेवायचं अन्न ते सुद्धा मला आणून द्यायची जवळ. आणि दुसरी एक सायली म्हणून आहे ना, तिने पण माझी सेवा केली. मी खूप आंधळी होती, म्हणजे डिसेंबर महिन्यात मी 6 तारखेला आली, तेव्हा या लोकांनी मला हे केलं. मग नंतर ऑपरेशन केलं, म्हणजे जानेवारी महिन्याचे 8 तारखेला आणि 22 तारखेला दोन्ही ऑपरेशन झाले. महिन्याने ऑपरेशन केलं माझं. आता तुला आणि दिसतं? हा, आता सगळं क्लिअर दिसतं. आता मी सगळं करू शकते, सगळं करते. तुझे घरचे वगैरे? घरचे वगैरे काही नाही, मी घर सोडलं. मग तुला आंधळी झाल्यामुळे सांभाळत नव्हते का? ते मी अनावला होते इथं, अनाव. हा हा हा. मग आता इथं कसं सांभाळतात सगळे? आता सगळं सांभाळतात. आता मी सगळं काम करते, काय झेपल ते काम करते. भाजी कापणं वगैरे किंवा खोबरं वगैरे असं काही ना काही असतं. संदीप सर ते कसं सांभाळून घेतात? तुला घेतलं इथं चांगलं सांभाळून वाटतं की मला. घरी चांगलं वाटत होतं? नाही, चांगलं आहे तसे. संदीप सर चांगले आहेत, खूप मला समजून घेतलं त्यांनी. म्हटलं बहीण आहे ना, मग बहिणीप्रमाणे मला वागवलं आणि त्यांनी मला चांगले हे दिले संस्थेमार्फत. पैसे काही नाही घेतले त्यांनी. मेरा नाम जसवंत नायक, मैं उड़ीसा का हूँ। इधर गोवा काम के लिए आया था। होटल में खाना खा रहा था, लेकिन और रात हुआ ना, वो रास्ता मैं फ़ोन से बात करते करते गया, रास्ता भड़क गया और सवेरे हुआ। ऐसे रास्ता में चल रहे थे, पुलिस मिला। पुलिस सर बोले आश्रम में जाएगा क्या, उधर रुकेगा? हाँ ठीक है, मैं जाता। मेरा सब चोरी हो गया। पुलिस लेके आया इधर आश्रम में। इधर अभी संदीप सर अच्छा देखभाल करते, इधर खाना पीना सब सही है। अभी इधर खेती में ही काम करता हम लोग। कितना साल हो गया आप इधर? 4 साल हो गए। 4 साल से इधर है? घर नहीं गए फिर? घर जाता, अभी गया था दिसंबर महीना में, अभी फिर आया। क्यों उधर रहने से इधर अच्छा लग रहा है क्या अभी? अभी इधर जम गया ना सबके साथ। काम किधर भी जा काम है ना मैडम। अभी इधर काम धाम अच्छा कर रहे हैं, सर भी पगार पानी देते। अभी संदीप सर का स्वभाव भारी बढ़िया है, सबको देखते अपना बेटा सर का सब मान के लेते वो लोग। मैं गोवा में था। हाँ। गोवा में मापसा में, यानी रोड में फुटपाथ में था। हाँ हाँ। फुटपाथ से सर मिले, हमारे उधर चलो, बोले कि अच्छा है उधर रहने का सुविधा, तुम्हारा दवाई दारू
दारू नहीं, जो दवाई है, जो मेडिसिन है वो आपको देंगे, आपको सुधारेंगे बोलते हैं, तो उन्हें इधर लाए। तो इधर कोई तकलीफ नहीं है ऐसे। जो काम करना, मैं मिस्त्री का काम करता, तो मेरे को मिस्त्री का काम पूरा इधर जो भी हो उसका काम करता हूँ मैं। आपके घर वाले वगैरह कोई नहीं क्या? घर वाले हैं लेकिन गांव में हैं, इधर नहीं। अच्छा, कितने कितने साल हो गए आप इधर रहते हो? इधर 2-2.5 साल हो गए। कैसा लगता है, कैसे है नहीं, ठीक है, इधर कोई दिक्कत नहीं है इसमें, कोई तकलीफ भी नहीं है। ये भी नहीं है कि ज़बरदस्ती काम कराने का है, ये अपना मर्जी से काम जब इच्छा हो तो करने का, और जब इच्छा नहीं है तो आराम करने का। ऐसा नहीं कि ज़बरदस्ती है काम को, कि काम ही में चलो, ऐसा नहीं। संदीप परब सर के बारे में क्या बताओगे, कैसे नहीं, हो? बहुत अच्छे, उनका व्यवहार वैसा कोई तकलीफ नहीं देते, कि ज़बरदस्ती भी नहीं कोई। आपका मन है तो रहो, नहीं तो जा सकते हो, ऐसा भी है। इधर अच्छा लगता है वैसे। I was totally disturbed in my life. ओके, So this prayers and NGO people were known to me. They told you don't be like that. We'll take you to some person I introduced to you. So they introduced because he's having one orphanage in Mumbai also. यस. Introduced to Sandeep sir. When I gone, I've studied about him also. He's the very God has given us a gift here on this earth. He's taking a lot of care. Day and night he goes here and there. He himself sleep on the footpath, all this road side people living. He just सेविंग असं केस बिस दाढी सर स्वतः करून मग दुसरे लोक बघतात हे करतात आम्ही का नाही करू असं. मग पीपल ट्राय गो फॉरवर्ड अँड हेल्प हिम. तुम्हाला कसं वाटतं इथं I am आल्यापासून? very आणि कधीपासून आहेत? आय एम सिन्स 3-4 months. ओके. आय एम व्हेरी हॅपी.